सद्गुरू पेटले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादा आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अखिल गुरुपीठाचे शिल्पकार आणि सर्वांचं हृदयस्थान गुरुमार्ग यांना हवे सज्जनो, आपण आता परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती रूपानं सेवा केली. सर्व संतांची मीटिंग भरली होती आणि त्या मीटिंगमध्ये 9 वर्षाची आपली मुक्ताई तिच्या डोक्यात काय आले काम माहिती. त्या सर्व संतांना तिने एक काठी घेतली आणि सर्वांच्या डोक्यात चेक करावं. ते चेक करता करता ती नामदेवजवळ आली आणि नामदेवचं तिने डोकं चेक केलं. तिने सांगितलं, निवृत्त राहा, हे मडकं अजून कसं आहे म्हणे. तर नामदेव महाराज एकदम राग आला. काय बोलता म्हणे तुम्ही? हो म्हणे, मडकं कसं आहे म्हणे. अगं म्हणे, मी भगवंताला जीव घालतो, भगवंताशी बोलतो, भगवंत माझ्याशी गप्पा मारतात आणि तू म्हणतो हे मडकं कसं आहे. तर त्यांना खूप राग आला. ते ताड लगेच पंढरपूर देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा, ही 9 वर्षाची मुलगी मला सांगते की ही मडकं कसं आहे, कसं काय म्हणे. भगवंत हसले. भगवंत म्हटलं, हो कसं आहे म्हणजे. कसं का म्हणजे तुला वाटतं की भगवंत फक्त विठ्ठलामध्येच आहे, पण सर्व चराचरामध्ये मी उकरून उरलो आहे. हे जे तुला ज्ञान देईल तर ते हेच देतील, सद्गुरू देतील. सद्गुरूशिवाय तुला हे ज्ञान मिळणार नाही. तुला सद्गुरूशिवाय ज्ञान नाही मिळणार नाही. जोपर्यंत पुण्याच्या गाठी असतात, जोपर्यंत आपल्या खात्यावर पुण्य असतं, जोपर्यंत बँकेत पैसे असतात तोपर्यंत चेक ओढतो. जोपर्यंत आपल्या माथ्यावर पुण्य असतं तोपर्यंतच आपली सगळी कामं होतात. आपल्याला चांगलं सौख्य मिळतं, चांगली बायको मिळते, चांगले नवरे मिळतात, चांगलं घर मिळतं, सगळं सुखसोयी मिळतात. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं की परत खाली गाडी येते. आणि म्हणून हा पुण्याचा साठा आपल्याला मिळून देणार असेल की हे आपले सद्गुरू असतात. मग त्यांनी विचारलं, म्हणजे मी काय करू म्हणे. आता त्यांनी सांगितलं, ओंढळ नागण्यात येथे ते सद्गुरू तुझी वाट बघताय, तिथं जाणं. आता भगवंत त्याच्याशी बोलतच होते आणि मग दरबदल करत पंढरपूरहून ते ओंढळ नागण्यात आले. तेव्हा त्या काळामध्ये जंगल होते एकदम पूर्ण. जंगलात वाट काढत काढत ते मंदिर त्यांनी पाहिलं. त्या मंदिरामध्ये गेले. त्या मंदिरामध्ये त्यांनी पाहिलं ते दृश्य. तर त्यांनी सांगितलं, देवाने सांगितलं होतं, जी पहिली व्यक्ती भेटेल ना म्हणे तो तुझा सद्गुरू आहे. त्या मंदिरात त्या कोणीच नव्हतं. ते असे पाच गेले मध्ये. तर एक व्यक्ती दोन्ही पाय भगवंताच्या लिंगावरती पाय ठेवून बसली. आता म्हणजे कोणीच माणूस नाही ना, हा तर माणूस तर पाय ठेवून बसले देवावरती. तर त्यांनी सांगितलं, म्हणे आहो दादा, मी पाय ठेवून देवावर बसले म्हणे. हा ना म्हणे, मी थकून गेलो म्हणे, माझे पाय दुखायला आले म्हणून पायावरती करून बसलो म्हणे. अरे म्हणे, ते देव म्हणे. तर ते हसले. ते म्हणे, एक काम कर म्हणे, आता माझे पाय उचलून बाजूला ठेवले. त्यांनी ते पाय उचलले आणि बाजूला ठेवले. त्या पायाबरोबर ती लिंगाची पिंड फिरायला लागली. सर्व मंदिरामध्ये लिंग झालं. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. मग त्यांना सांगितलं, कळलं की हे आपले सद्गुरू आहे आणि ते हे सद्गुरू आहे. आणि मग विसोबा, त्यांचं नाव विसोबा खेचर होतं. ते जे विसोबा खेचर ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य.
आणि मग त्यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांना सांगितलं की चराचरात भगवंत उरलेला आहे, चराचरामध्ये भगवंत आहे. फक्त एखाद्या मंदिरामध्ये मंदिरातच नाही, प्रत्येकाच्या भावनेमध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा देव बसलेला आहे, हे आपल्याला सद्गुरू सांगतात. म्हणून सद्गुरू हे डॉक्टर आहे आणि हे देवता आहे ना, हे सगळे मेडिकल आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा काय लागेल ना, आपण डॉक्टर मला भीती वाटायला लागली, तुम्ही हनुमानची सेवा करा, पैसे नाही लक्ष्मीची सेवा करा, पैसे नाही विष्णूची सेवा करा, विद्या नाही गणपतीची सेवा करा, हे मेडिकल आहे. पण खरे डॉक्टर हे. म्हणून शेतकरी बघा, एखाद्या झाडाला आहे ना, प्रत्येक पानाला, प्रत्येक फांदीला ते तो पाणी वाहत नाही, तो पाणी वाहतो फक्त मुळाला. मुळाला पाणी वाहिलं की ते सर्व झाडांना, झुडपांना, वेलीला, प्रत्येक पानाला, सगळ्यांना पाणी जातं. ते तसं तुम्ही सद्गुरूची सेवा केली, सद्गुरूची सेवा केली का सर्व देवतांना ती सगळी सेवा मिळते. म्हणून सद्गुरू भजावा. आणि ह्या महिन्यामध्ये आपला तो उत्सव आलेला आहे. 29 तारखेला आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. त्या निमित्तानं आपल्या बिंदूरपडील मार्गामध्ये नाशिक जिल्ह्यावर मोठी एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी अशी की सर्व भारतभर प्रसादाचं काम फक्त नाशिक जिल्हा हा यजमान जिल्हा म्हणतात, माऊली म्हणतात. हा यजमान जिल्हा, यजमान म्हणजे मुख्य, जिथं महाराजांचं स्थान आहे ते यजमान जिल्हा म्हणजे नाशिकमध्ये दिंडोरी ना, ते यजमान जिल्हा आहे. तर सर्व जबाबदारी आपल्या नाशिक जिल्ह्यावरती प्रसादाची आहे. तर ज्यांना आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची असेल त्यांनी पावतीसह, दिंडोर पावती पुस्तक आलेलं आहे, त्या पावती पुस्तकातून तुम्ही त्याच्या दौऱ्याने देऊ शकता. बळजबरी नाही, ज्यांची इच्छा असेल गुरुपौर्णिमेनंतर आपल्याला प्रसादाची सेवा करायची आहे तर तुम्हाला पावती मिळेल. तर पावती घ्यावी आणि आपल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी तिथं आपण तिथे पैसे देणार आहोत. ज्यांची इच्छा असेल त्यांनी ती पावती फाडावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एवढे मंदिरं असताना श्री स्वामी समर्थ केंद्रच का? त्याचं कारण असेल की इथं माणसं घडवलं जातात, इथं मुलं घडवलं जातात आणि सर्वांकडनं सेवा केली जाते. मग सांगतो मी, आमच्या केंद्रामध्ये अगदी अशिक्षित लोक आहेत, ते विष्णू सहस्रनाम म्हणतात, गायत्री मंत्र म्हणतात, या मुली गणपती अथर्व शिष्य म्हणतात. बाकी कुठंही हे शिकवलं जात नाही. तिथं माणसं घडवलं जातात आणि माणसं घडून त्यांना सर्व स्तोत्र, मंत्र, पोथी काय हे सर्व शिकवलं जातं आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होते. म्हणून आपल्या केंद्राचं नाव आहे दिंडोरी पडेल आध्यात्मिक विकास केंद्र. आपला आध्यात्मिक विकास व्हायला पाहिजे म्हणून ह्या निमित्तानं आपण ह्या केंद्रामध्ये ही सेवा करतो. आपल्या केंद्रामध्ये घंटा नाही, आपल्या केंद्रामध्ये फुलं फेकत नाही, आपल्या केंद्रामध्ये सगळं फुलं एकत्र गोळा करून महाराजांच्या चरणी वाहिली जातात. ही सगळी सेटिंग केलेली आहे ते माऊलींनी केलेलं आहे आणि ह्या माऊलींनी प्रत्येकाला घडवण्याचं काम केलेलं आहे आणि माणूस कसा घडवावा, माणसाची कशी प्रगती व्हावी ही सगळी सेवा आपल्या केंद्रामध्ये झाली जाते. जे सेवेकरी, जे मनोभावे आपण काय करतो, आपण कुठली पोथी वाचतो, आपण कुठला मंत्र म्हणतो, या सर्वांच्या गोष्टींवर आपण जर जागरूकपणे सेवा केली तर आपल्याला हळूहळू श्री स्वामी समर्थ मार्ग काय आहे हळूहळू कळेल. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जी सेवा करता ती मनोभावे करा आणि सद्बुद्धीने करा आणि जाणून मंजूर करा. ते तुम्हाला हळूहळू महाराजांचा मार्ग कळेल. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कळतील की महाराज कोण आहे. हा फक्त महाराजांचा फोटो नाही आहे, हे महाराष्ट्राचे बसलेले आहे आणि प्रत्येक गोष्ट आपली महाराज बघतात आणि इथं प्रत्येक केंद्रातल्या सेवेकरांना जो मनोभावे सेवा करतो त्याला महाराजांच्या अनुभव येतात. म्हणून हम गया नाही हम जिंदा आहे हे महाराजांचं वाक्य आहे. म्हणून आपण एवढे पात्र नाही, तुम्हाला आता सांगायला तेवढे वेळ नाही का, तर ते खूप वेळ होईल. पण श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव